3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झालेली। या दिवशी अंबाबाई देवीची खास आंब्याची आरास करून पूजा बांधण्यात येते। तसेच अक्षय तृतीयेनिमित्त अंबाबाई मंदिरात चैत्री हिंदोळा पूजा म्हणजेच दोलोत्सव संपन्न होतो। सायंकाळी देवीचे चोपदार वाजंत्री आईला बोलावणं करतात, तर दुसरीकडे गरुड मंडपात चांदीनं मडवलेल्या सिंहासनाला फुलांची फळांची आकर्षक अशी सजावट केली जाते। हे सिंहासन गरुड मंडपाच्या लाकडी छताला बांधलं जातं। सनई ताशाच्या गजरात अंबाबाई देवीची मूर्ती गरुड मंडपात आणली जाते। यानंतर देवीला रत्नजडीत दागदागिन्यांनी सजवलं जातं। साज, चाफेकळी, मोहनमाळ, तन्मणी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांसोबतच देवीला खास रत्नजडीत किरीट कुंडले असे दागिने परिधान केले जातात। अंबाबाई देवीचा हा सगळा सोहळा म्हणजे वर्षातून एकदाच पाहायला मिळणारा क्षण। या दिवशी नवपरिणीतीप्रमाणे देवीचे कोड कौतुक केलं जातं। देवीचा शृंगार पूर्ण झाला की देवीला कैरीची डाळ, पणं, पान सुपारी देऊन करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा चैत्री हळदी कुंकवाचा सोहळा संपन्न होतो। चोपदार झोके देत आहेत आणि अंबाबाई सनई चौघड्याच्या तालावर मंद झुलते। असा हा क्षण, हा सोहळा रात्री 8 वाजेपर्यंत असाच रंगत असतो। अंबाबाई मंदिरात महिला येतात आणि हळदी कुंकू एकमेकींना या दिवशी देतात। नमस्कार। आज अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया आज देवीचा विशेष उत्सव असतोय आणि चैत्र गौरीचं जे हळदी कुंकू असतं त्याची आज सांगता असते। महिला मंडळांसाठी आज हा विशेष दिवस आहे। आज गौरी तीजचा तिसरी तीज असते आणि आज या उत्सवाची सांगता होत असते। आणि महालक्ष्मी मंदिरात अंबाबाई मंदिरामध्ये आज देवीची उत्सव मूर्ती दुपारची आतली सालंकृत पूजा बांधून झाल्यानंतर देवीची उत्सव मूर्ती इथं झोपाळ्यावर आणून बसवली जाते आणि तिची सालंकृत पूजा बांधली जाते आणि त्यानंतर तिला झोके देऊन, आता हे चैत्रातलं वैशाखातलं वातावरण थोडं उष्म असतंय आणि त्यामुळं थोडंसं हवेशीर वातावरण मिळावं यासाठी देवीला झोपाळ्यावर बसून तिची पूजा बांधली जाते आणि रात्रीची आरती झाल्यानंतर देवीची आतली आरती इथं ओवाळल्यानंतर परत देवीची उत्सवमूर्ती आत गाभाऱ्यात जाते आणि मग पूजा उतरवली जाते। आज महिला मंडळासाठी इथं डाळ पण्याचं विशेष महत्त्व असते आणि श्रीपूजक मंडळातर्फे त्याचं इथं वाटप केलं जातं। अंबाबाई देवीचा दोलोत्सव मोठ्या उत्साहात अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरा होतो। अक्षय तृतीयेचा सण तसेच शाळांना सुट्ट्या असल्याने त्यातच रविवार आल्यामुळे अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांची यावेळेला मोठी गर्दी झाली होती। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आमचे फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका।